Hello student, good evening. कसे आहात? Just we have taken the English grammar, which is important as far as annual examination is concerned. A and or the नाही का? Has कुठे लागणार? Talked आहे का talking आहे? बरोबर? ते has talk आहे. आता आपण तुम्ही मॅथ्स घेऊया. तिथे पहिला प्रश्न दिलाय बघा. ABC is a right angle triangle. ABC कोणता आहे? राइट अँगल ट्रायंगल. तो व्हॅल्यू दिली बघा. AC is equal to 65 and AB is equal to 33. AB is equal to 33, AC is equal to 65. Find the value of BC म्हणजे पाया, बेस. It is Pythagoras. बराबर. By Pythagoras. We know but AC square is equal to AB square plus BC square. What is AC? 65 square is equal to AB 33 square plus BC काढायचा आहे का नाही? तर 65 चा स्क्वेअर मित्र माहिती आहे तुम्हाला ना? काय 65 चा स्क्वेअर 5 5 25. 6 च्या पुढचा कोणता आहे? 7. 6 7 6 7 7 42. Therefore 42 25. याचे 25. 6 च्या पुढचा अंक 7. 6 7 42. मल्टिप्लिकेशन करायचं नाही का? 33 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला? 1091. 1089. कारण 33चा वर्ग 1 गुंठा जमीन असं आपण पाहिलं ना. 1 गुंठा म्हणजे किती? 1089 स्क्वेअर फीट. स्क्वेअर फीट 1000. 1 गुंठा जमीन. याचा पण शिकलं. प्लस BC स्क्वेअर. मग आता BC स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. तर हे 1089 इकडे गेल्यावर काय होतील? मायनस होतील का नाही? मग काय होईल? BC स्क्वेअर इज इक्वल टू 4225 मायनस 1089. हे 1089 इकडे आले तर मायनस झाले. BC स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर. मग BC स्क्वेअर इज इक्वल टू याची वजाबाकी किती झाली? 3136 आहे का नाही? मग याचं वर्गमूळ घ्या. BC इज इक्वल टू वर्गमुळात 3136. तर BC इज इक्वल टू किती आलं? 56 युनिट आहे का नाही? म्हणजे BC ची व्हॅल्यू किती आली मित्र हो? 56. म्हणजे ही व्हॅल्यू आली 56 युनिट. समजलं प्रत्येकाला? पायथागोरस थेरम बरोबर. कर्णाचा वर्ग बरोबर हाईट वर्ग प्लस बेस वर्ग. समजलं प्रत्येकाला? 56 आला. 3136 चा वर्गमूळ किती आहे? 56. कळलं प्रत्येकाला? हे 65, हे 56 आणि हे 33 ABC. आता पुढचं घेऊया आपण. 45 डिग्री म्हणजे दोन कोण एकरूप आहे की नाही? पायथागोरस थेरम. मग आता हाईट इज इक्वल टू किती मानायची? H इज इक्वल टू X and base is equal to also X. कारण काय? कोणासमोरील बाजू कशा असतात? एकरूप. ही X असेल तर ही सुद्धा X.
आहे की नाही. आणि आपल्याला पी आर किती दिलाय, म्हणजे कर्ण हायपोटेनस किती दिली, 12 वर्गमुळात 2. वी नो पायथागोरस थेरम. बाय दी पायथागोरस theorem we get pq square plus काय qr square is equal to pr square. pq आणि qr दिलंय. pq is equal to x, qr किती x, x square plus x square is equal to 12 वर्गमुळात 2चा स्क्वेअर. आहे का नाही. एक x स्क्वेअर आणि एक x स्क्वेअर किती झाले, 2x स्क्वेअर इज इक्वल टू 12चा वर्ग किती, 144 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग किती, 2च. आपण शिकलोय का नाही. वर्गमुळात 3चा वर्ग किती, 3. म्हणून वर्गमुळात 2चा वर्ग किती, 2. बरोबर. हे 2 मल्टिप्लाय म्हणून इकडे गेल्यावर काय झाले, डिवाइड झाले का नाही. 144 मल्टिप्लाइड बाय 2 हे पहिलं जसं तसं, हे 2 मल्टिप्लाय म्हणून इथं डिवाइडेड, म्हणून x स्क्वेअर इज इक्वल टू किती झाले, 144. हे 2 2 गेले. बरोबर. आता वर्गमूळ घ्या, स्क्वेअर रूट x इज इक्वल टू स्क्वेअर रूट 144. म्हणजेच x इज इक्वल टू किती आले मित्र हो, 12. कळलं की नाही. 12चा वर्ग 144, म्हणजे 144चं वर्गमूळ किती, 12. म्हणजे हे आले 12 आणि हे सुद्धा किती आले, 12. हाईट 12 आणि पाया पण 12. 144 अधिक 144, बरोबर. म्हणजे 2 गुणिले 144, ते बघा 12 वर्गमुळात 2, म्हणून x बरोबर 12 व्हॅल्यू आली. कळलं प्रत्येकाला. ओके. हे क्वेश्चन पेपर मधलं आहे मित्रांनो, QT क्वेश्चन पेपर 90 मधला असेल किंवा 21 मधला आहे. ओके. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्स.